जय भीम नमो बुद्धाय सगळ्यांना. जय भीम नमो बुद्धाय. आज आपण धम्मपदाचा 20वा वग्ग म्हणजे मग्ग वग्गो, त्याला कंसात त्यांनी मार्ग वर्ग म्हटलेला आहे. त्याच्यावर आपण चर्चा करू. तर मग्ग वग्गो याच्यामध्ये त्यांनी 17 गाथा संकलित केलेल्या आहेत. बुद्धांच्या ज्या काही शिकवणी आहेत त्याच्यावर आधारित हे धम्मपद आहे. आता हे गाथा बुद्धांनीच रचलेल्या असतील असं नाही, हे इतरांनी पण रचलेल्या असू शकतात आणि त्याचं संकलन केलेलं आहे. कारण काव्यबद्ध रचना ही इतरही लोक करू शकतात. जसं बाबासाहेबांवर लोकांनी काव्य केलेली आहेत, गाणी लिहिलेली आहेत आणि त्याच्यातून ते बाबासाहेबांचा मेसेज लोकांसमोर देण्याचा प्रयत्न करतात आणि काही गोष्टी त्यांच्या मनाच्या असतात. त्यांना जसं समजलं तसं ती रचना करत असतात. तसं बुद्धांच्या बाबतीत झालं असणार 100%. आणि त्याच्यामुळे काही कवनं, काही गाथा, काही काव्य इतरांनी अं, बुद्धांच्या महत्वाला धरून, बुद्धांच्या प्रभावाखाली येऊन काही लोकांनी ते हे केलेलं असणार, त्याची रचना केलेली असणार. अं, आणि ते जगभरामध्ये झालेलं आहे. आणखीन एक काव्यरचना जी आहे जगभरामध्ये प्रसिद्ध आहे ती लाईट ऑफ एशिया आहे. आर्नोल्ड यांचे लाईट ऑफ एशिया एक बुद्धांवरचं काव्य आहे आणि त्या काव्यामुळं पण जगामध्ये बरेच लोक प्रभावित झाले. जसे सुंदर आनंद किंवा बोधिचर्या अवतार, आचार्य शांतीदेवांचं बोधिचर्या अवतार, अशा खूप रचना आहेत ज्या इतरांनी तयार केलेल्या आहेत. धम्मपदातल्या काही रचना तशा वाटतात. हे मग्ग वग्ग वाचल्यानंतर मला जरा थोडंसं प्रकर्षानं जाणवलं. तर चला आज आपण काय करूया, मग्ग वग्गाचं थोडंसं प्रास्ताविक पाहूया सुरुवातीला. मग्ग याचा अर्थ मार्ग असा केलेला आहे. मार्ग म्हणजे पाथ किंवा पथ. जसं बाबासाहेबांचं मुक्ती कोण पथे, कोणत्या पथाने मार्गाने मुक्ती. इथं मग्ग वग्ग मार्ग वर्ग म्हणजे पथ, तो मार्ग आहे. आता एक असं पण लक्षात येतं, लक्षात घ्यावं लागतं, मग्ग याचा अर्थ मार्ग नाही. मग्ग याचा अर्थ केवळ मार्ग नाही. आपण आपल्या समोर एखादी समस्या असल्यावर आपण काय म्हणतो, आता कोणत्या मार्गाने ही समस्या सोडवावी. किंवा बाबासाहेबांचं मुक्ती कोण पथे म्हणजे कोणत्या मार्गानं मुक्ती असा त्याचा अर्थ नाही, कोणत्या पथानं मुक्ती असा त्याचा अर्थ नाही. उपाय, पथ, मार्ग म्हणजे उपाय. मग्ग म्हणजे उपाय आहे आणि उपाय आहे म्हणजे काहीतरी प्रश्न आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. जसं बाबासाहेबांच्या समोर कोणत्या कोणत्या उपायानं आपली मुक्ती होणार असा प्रश्न होता आणि तो उपाय त्यांनी धर्मांतर सांगितलेला आहे त्यावेळेला. तर तो उपाय सांगितला आहे. तो मार्ग म्हणजे ज्याला आपण रस्ता म्हणतो, त्या रस्ता या अर्थानं तो
पथ किंवा मार्ग शब्द किंवा हा मग्ग शब्द नाही. रस्ता नाही तो. त्या अर्थाचा तो मार्ग नाही. वाट किंवा किंवा आपण ज्याला एक मार्गातले जे वेगळे साधा रस्ता किंवा डांबरी रस्ता, पायवाट किंवा काय म्हणतो आपण त्या दगडधोंड्याचा रस्ता किंवा डांबरी रस्ता, एक पदरी रस्ता, दोन पदरी रस्ता, चार पदरी रस्ता, महामार्ग. तर तो जो मार्ग आहे, तो जो पथ आहे, तो पथ हा वेगळा कन्सेप्ट आहे. हा वेगळा, ही वेगळी संज्ञा आहे ती. आणि इथं मग्ग ही संज्ञा जी आहे, पथ ही जी संज्ञा आहे, म्हणजे बाबासाहेबांचं मुक्तिपथ आणि बुद्धांचा हा मग्ग, हा समानार्थी शब्द आहे. मग्ग म्हणजे उपाय आहे. कोणत्या उपायाने प्रश्न सोडवायचा, कोणत्या मार्गाने म्हणजे उपायाने प्रश्न सोडवायचा, असा या मग्गाचा अर्थ घेतला तर मग आपल्याला जरा मुद्दा स्पष्ट होतो. धम्माला मार्ग 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 असं म्हटलं जातं, पण ऍक्च्युली धम्म हा पण एक उपाय आहे. आणि तो उपाय कशाचा आहे? तर माणसाच्या जीवनाला जे प्रश्न सतावतात, त्या प्रश्नांची मुक्ती आहे. त्या प्रश्नांपासून सुटका करण्यासाठी केलेले उपाय किंवा उपचार, असा या मग्गचा अर्थ आहे. त्यामुळे आपण आधीच थोडंसं हे करेक्शन करून घेऊया. म्हणजे हे मला जेव्हा आपण चिंतन करायला सुरुवात करतो ना, तर काही नवीन नवीन गोष्टी आपल्याला अशा लक्षात येतात की त्या आधी लक्षात नव्हत्या आल्या, क्लिअर नव्हत्या आल्या लक्षात, स्पष्ट लक्षात नव्हत्या आल्या. तसा हा एक शब्द आहे मग्ग, मार्ग. आणि आपल्याला असं शिकवलं जातं, शिकवतात, धम्म हा मार्ग आहे, मार्ग आहे, मार्ग आहे. मग आपण मार्गासारखं त्याच्याकडे पाहतो. धम्म हा मार्ग आहे, पण उपायाच्या अर्थानं मार्ग आहे. तर धम्म हा उपाय आहे, मग्ग म्हणजे उपाय आहे. तर उपाय म्हटल्यानंतर प्रश्न पण लक्षात घ्यावा लागतो. तर बुद्धांची शिकवण जी आहे, त्यांनी जो उपाय शोधलेला आहे, तो दुःखावरचा उपाय आहे. दुःख हे सत्य आहे, हे पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. आणि बुद्धांनी सांगितलं म्हणून दुःख हे सत्य आहे असं नाही. तर आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये उतरतो, अंतरंगामध्ये उतरतो, आपल्या कायेमध्ये उतरतो, आपल्या जाणीवा वेदना पाहतो, फिलिंग पाहतो, आपलं चित्त पाहतो, आपलं मन पाहतो, तर ह्या यातना, हे दुःख, विचलन, चित्ताचा कंप, चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, डिप्रेशन, खचून जाणं, एकटेपणा, भीती, अतिरिक्त इच्छा तृष्णांची धावपळ, पळापळ, कामछंद, द्वेष, उद्रेक, अनेक गोष्टी आहेत. अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे चित्त विचलित होतं, चित्त कंपित होतं. त्याला दुःख म्हटलेलं आहे. आणि हा तुमचा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. त्या अनुभवातूनच ते बुद्धांनी सांगितलेलं सत्य आपल्याला इथेच, जागेवर, आपल्या जीवनात आणि आत्ताच पडताळून पाहावं लागतं. आत्ताच पडताळून पाहावं लागतं. ते कल्पना नाही, ती दुःख ही कल्पना नाही. बुद्धांनी सांगितलं म्हणून दुःख आहे असं नाही.
आणि त्यांनी तसं म्हटलं नाही, बुद्धांनी पण तसं म्हटलं म्हणून त्याला त्यांनी सत्य म्हटलेलं आहे. सत्यांची शिकवण जी आहे ती 4 आर्य सत्यांची शिकवण. दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी प्रतिपदा. म्हणजे दुःख निरोधाचा मार्ग, दुःख निरोध, दुःख समुदय, दुःख. दुःख ही समस्या आहे जीवाची, प्रत्येक जीवाची. जो जन्म घेतो त्या प्रत्येक जीवाची ती समस्या आहे. परंतु ह्या सगळ्या जीवांमध्ये सगळ्यात भारी जीव जो आहे, हुशार जीव जो आहे, हुशार प्राणी जो आहे, तो हा द्विपाद प्राणी म्हटलेला आहे. द्विपाद प्राणी म्हणजे 2 पायाचा. द्विपद प्राणी, द्विपाद नाही, द्विपद प्राणी, 2 पायाचा प्राणी. हा जो माणूस आहे हा हुशार आहे. आणि ह्या हुशार माणसाला या उत्क्रांतीमध्ये जी काही समज येण्याची, जागृत होण्याची, प्रज्ञा मिळण्याची आणि बुद्ध होण्याची जी शक्ती निसर्गाच्या या उत्क्रांतीमध्ये, म्हणजे दुःखमुक्तीसाठी केलेल्या धडपडीतूनच ही उत्क्रांती असं दिसतंय. म्हणजे उत्क्रांतीचं कारण दुःखच आहे. कारण एकपेशीय प्राण्याला, जो जलचर प्राणी होता पाण्यातला, एकपेशीय, त्याला यातना असणार आहे, त्याला दुःख असणार आहे. आणि जिथं दुःख असतं तिथं जीव, कोणताही प्राणी आणि वनस्पती सुद्धा, वनस्पती ह्या पण जीव आहेत. ह्या दिसतात त्या वनस्पती नाही, ह्या कृत्रिम आहेत. त्या हे शो आहे, तो शोची वनस्पती आहे, वनस्पती नाही ती. म्हणजे जीव असलेली वनस्पती, त्याच्यात पण यातना आहेत. आणि म्हणूनच त्यांची धडपड सुद्धा कशासाठी चाललेली असते, की प्रकाशाच्या दिशेने ते वाट काढणं, किंवा खाली मुळं जी जातात ती पाण्याच्या शोधात, अन्नाच्या शोधात खाली जातात. म्हणजे जगायचंय, जिवंत राहायचंय, अस्तित्व टिकवून ठेवायचंय, कारण तो जीव आहे. वनस्पती हा पण जीव आहे, कारण त्याच्यात चैतन्य आहे, चेतना आहे. आणि माणसात आणि सगळ्यात प्राण्यांमध्ये, एकपेशीय प्राण्यांपासून सगळ्या प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये दृश्य अदृश्य, 2 पायांचे प्राणी, 4 पायांचे प्राणी, किंवा आणखीन जास्त पायांचे प्राणी, जसे गोम आहे, किंवा सर्पाला पाय नाहीत परंतु सरपटणं हे त्याचे स्नायू आहेत. ते सरपटतात, ते पायासारखंच काम करतात, पण तो सरपटत चालतो. जलचर प्राणी, भूचर प्राणी, हवेतले प्राणी, दृश्य अदृश्य, सगळे प्राणी जे आहेत ते जीव आहेत. आणि जिथं जीव आहे तिथे यातना आहे, तिथं दुःख आहे. पण दुःख हे सत्य आहे. आणि दुःख सत्य याचा अर्थ ते कोणी कोणी म्हणतंय म्हणून सत्य नाही. सत्य म्हणजे सत्यता आहे. सत्याला साक्षीची गरज नाही. खरं म्हणजे सिद्ध करायला साक्षी पाहिजे, सिद्ध करायला पुरावा पाहिजे. परंतु आपल्याला दुःख होतंय का? आत्ता आत्ता समजा आपण स्वतःकडे पाहिलं, स्वतःमध्ये उतरलो आणि आता प्रश्न विचारला स्वतःला, दुःख आहे का?
तर नाही म्हणू शकत नाही. आता जरा थोडा पाहायला, स्क्रीनकडे पाहायला त्रास होतो, समोरच्या प्रकाशाचा त्रास होतो, डोळे बारीक करावे लागतात कारण क्षीण झालेले आहेत. दुःखच आहे. कानाचे प्रॉब्लेम आहे, दुःखच आहे. काहीतरी दुखतं खुपतं उतारवयामुळं, दुःखच आहे. अनेक त्रास आहेत माणसाला, शारीरिक आणि मानसिक. तर ते दुःखच आहे. आणि याला पुरावा काय? कारण सत्याला पुरावा पाहिजे ना. याला पुरावा काय? दुःख आहे. नाही म्हटलं तर काय प्रश्नच नाही. दुःख नाही जर म्हटलं, मग पुरावा पण सापडत नाही. हे कशावरून दुःख आहे? काही लोकांना वाटतं ना दुःख वगैरे काही नाही जीवनामध्ये. आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, काय ते गाणं होतं ना, कविता आणि गाणं. फार सुंदर आवाजामध्ये ते म्हटलेलं आहे. त्या गायिकेला सुद्धा खूप यातना होत्या शेवटच्या, आणि ज्यांनी ते गाणं लिहिलं त्यालाही असणारच आहे. त्यामुळे हे खोटं आहे. आनंदी आनंद बालकवी गडे. ठोंबरेची कविता. हा. बालकवी ठोंबरे यांची कविता आहे. बालकवी ठोंबरे आणि लता मंगेशकर म्हणून हो. नाव मुद्दाम घेतलं नाही मी. ते ज्यांना, पण आता तुम्ही म्हटल्यामुळं आता अं, नाव घ्यायला हरकत नाही. ते यांचे शेवटचे दिवस कसे होते, विशेषतः आता लताबाईंचं तर सगळं जगजाहीरच झालं होतं. त्यांची किती यातनामय त्यांचा अंत होता. त्यांच्या भयंकरच होता ते. तर आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे, खोटा आहे. बुद्धांचं वचन कधीही खोटं ठरत नाही. बुद्ध म्हणतात दुःख सत्य आहे. सत्यच आहेत. मान्य करा, नाहीतर नका करू. स्वीकार करा, नाहीतर नका करू. दुःख आहे, आहे आणि आहे. सुरुवात दुःख आहे, मध्य दुःख आहे, शेवट दुःख आहे. जन्म दुःख आहे, जरा म्हणजे म्हातारपण दुःख आहे, आजार दुःख आहे, मरण दुःख आहे, प्रियांचा वियोग दुःख आहे, अप्रियांचा संयोग दुःख आहे, मनासारखं न होणं दुःख आहे. दुःख आहे. ज्याला नाकारायचं त्यांनी नाकारावं, पण जो स्वीकारतो त्याला दुःख मुक्ती मिळू शकते. म्हणजे पुढचा मार्ग त्याचा मोकळा होतो. जो नाकारतो त्याला कधीच आनंद आणि सुख आणि दुःख मुक्ती मिळू शकत नाही. अशक्य आहे. म्हणून जे लोक आनंद मार्गी आहेत, सुख मार्गी आहे, एन्जॉय मार्गी आहेत, जसं पाश्चिमात्य संस्कृती आहे, एन्जॉय मार्गी, एन्जॉय युअर लाईफ असं त्यांचं सहज बोलतात. एन्जॉय, नो. एन्जॉयमेंट आहे, परंतु ती इंद्रियजन्य आहे. ती तृष्णा इच्छा आकांक्षाचं तात्पुरतं शमन आहे, तात्पुरतं उपभोग आहे. परंतु इंद्रियांचं शमन झालं म्हणजे दुःखमुक्ती मिळते असं नाही. तात्पुरता आनंद मिळतो, एन्जॉयमेंट आहे, पण फार विसंगती आहे, म्हणजे जीवनातली विसंगती आहे. परवा मी एक गाणं ऐकलं. तर तर तो गायक म्हणतो, हंसी भी हंसी भी बोझ बन जाती है, हंसी भी बोझ बन जाती है. आणि तो भेटायला आतुर झालाय. तर म्हणतो मी, म्हणजे हे हसतोय पण याच्या पाठीमागं ओझा आहे म्हणजे. हंसी भी बोझ बन जाती है, कितनी बेचैन हूँ यार अब मैं तुझसे मिलने के लिए.
आता हे जरी प्रेमगीत वाटत असलं तरी त्याच्यासाठी ती भक्तिगीत पण आहे. कारण तो ते कव्वाली टाईप आहे, म्हणजे अल्लाला म्हणतो. परंतु इथं जीवनाचं सत्य पण तसंच आहे, आपणही मुक्तीसाठी धडपडतो. प्रत्येक जीव, प्राणी, वनस्पती सगळे मुक्तीसाठी धडपडतात. त्याचं व्यक्त रूप आता अस्पृश्यता असेल, नाही तर हे जन्म, जरा, व्याधी, मरण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, मनासारखं न होणं, हे असेल. जैविक दुःख असेल, जन्मजात दुःख असेल, किंवा सामाजिक दुःख, बाबासाहेबांनी त्याला सामाजिक दुःख म्हटलेलं आहे. ते दुःख कोणते असो, दुःख हे दुःख आहे आणि त्याचा आपल्यावर परिणाम आहे. तर जसा मगाशी प्रश्न निर्माण झाला झाला कशावरून दुःख आहे, कशावरून म्हणायचं आपल्याला दुःख आहे, कशावरून हसी बोज आहे? काय उत्तर आहे याला? विचार करून सांगा. आत्ता सांगा, नाही तर नंतर सांगा. कशावरून दुःख आहे? मला वाटतं लगेचच सांगावं लागेल, थांबता येणार नाही. बोला. जाणकार लोक बरेच आहेत इथं, अभ्यास केलेले लोक बरेच आहेत, चार सत्य माहिती असलेले लोक आहेत. कशावरून दुःख आहे? पुरावा काय? हा? चेतना. चेतना. कुठे चेतना? जागृती, चेतना. कुठे आहे ते? क्षणिक आहे ना सर. क्षणिक हे दुःखाचं वैशिष्ट्य आहे. पण दुःख हं. कुठे आहे? पुरावा काय? तुम्ही दुःखी आहात, मी दुःखी आहे, याला पुरावा काय? आपण इथं सगळे मुळात एकत्र मुळात आहे. असा प्रश्न, मुळात हा प्रश्न आहे, दुःखी आहात का तुम्ही? तुम्ही, मी तर आहे, मी तर मान्य करतो, दुःख दुःख कबूल आहे. नाही. नाही कबूल असं कोणी आहे का? नाही. हॅलो. नाही असं कोणी म्हणणार आहे? म्हणतात ना ते, म्हणून ते गाणं सांगितलं मी, आनंदी आनंदगडे. हे गाणं का सांगितलं? आनंद मार्गी लोक आहेत, ते म्हणतात दुःखाकडे पाहू नका, ते त्याच्यावर सोपवा. करता करविता सगळा तो आहे, त्यानं हे सगळं निर्माण केलं, तो प्रश्न सोडविल. आपण आनंदी राहायचं, दुःख विसरा, दुःखाकडे पाहू नका. आपल्याला आजार आहे, पाहू नका. आपल्याला काही रोग आहे, पाहू नका. आपण म्हातारे आहे, त्याच्याकडे पाहू नका. आपण मरणार, याच्याकडे पाहू नका. वियोगाकडे पाहू नका. कुणी भेटत असेल त्यालाही महत्व देऊ नका. सत्याकडे डोळे झाक करा. सत्य ईश्वर सत्य है, म्हणून त्याच्यावर सोपवा. त्यानंही सृष्टी निर्माण केली. हे माणसाच्या मेंदूतून निर्माण झालेला ईश्वर आणि त्याच्याशी जोडलेल्या ह्या सगळ्या कल्पना माणसाला दुःख विसरायला लावतात. आणि जिथं दुःख विसरलं जातं, जिथं सत्य विसरलं जातं, तिथं दुःख मुक्ती मिळू शकत नाही. पण दुःख आहेत असं जर वाटत असेल, वाटत नसेल, तर मग त्याला ते सिद्ध करावं लागेल त्या व्यक्तीला की नाही. लता मंगेशकरचं अजून एक स्टेटमेंट आहे, तिची मुलाखत घेतली, त्याला ती काय म्हणाली, त्याला विचारलं मुलाखतकाराने, तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे का? तर म्हणाली, हो आहे, परंतु मला परत लता मंगेशकर म्हणून जन्म नको. ऐकली का मुलाखत ती? पुन्हा लता मंगेशकर म्हणून मला ते जन्म नको, फार दुःख आहे म्हणे. म्हणजे त्यांचं गाणं, म्हणजे त्यांची जीवनशैली, त्यांची उपजीविका आणि त्यांची आजीविका, म्हणजे जगणं, हे दोन्हीमध्ये खूप विसंगती आहे. त्यांचं हसणं सुद्धा ओझं वाटायचं, म्हणजे मला तरी वाटायचं शेवटी नंतर नंतर.
तसं प्रत्येकाच्या हसण्यामागे एक ओझं असतं, बोज असतो. तर ते म्हणाले परत लता मंगेशकर म्हणून जन्म नको, जर पुनर्जन्म असेल तर. खोटं जगतो आपण. वास्तव एक आहे, सत्य एक आहे, आणि आपण म्हणतो नाही नाही. पण दुःख आहे असं ज्याला वाटतं त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे, पुरावा काय? तर काय सांगितलं, एक चेतना, जागृती, आणि धानके सर काय म्हटलं तुम्ही? क्षणिक आहे म्हटलं. क्षणिक आहे. अंडरस्टँडिंग पण क्षणिक अंडरस्टँडिंग आहे, पण येतं क्षणिक त्याच्यात. आहे, हम्म. ते ते लक्षण आहे, लक्षण आहे ते. हम्म. नाही, परंतु अंडरस्टँडिंग पण महत्वाचं आहे. परंतु कशावरून दुःखी आहात तुम्ही? हम्म. स्वतःच्या अनुभवावरूनच हं? स्वतःच्या अनुभवावरूनच त्याची जाणवतं. मला थोडस असं वाटतं का बलवीर, आवाज बोला. येतोय का माझा? चांगला हो, येतो, हो, येतोय. चांगला येतो, बोला. मला असं वाटतं, ज्या अर्थी आपण सर्व सकाळी इथे एकत्र येतो त्या अर्थी नक्कीच कुठेतरी दुःख आहे. जर दुःख नसतं तर आपण एवढ्या सकाळी आवरून सावरून इथे बसलोच नसतो. पण कशावरून दुःख आहे? आता ते अज्ञानाचं सगळ्यात मोठं दुःख असावं कशावरून अज्ञान आहे? कदाचित. कशावरून अज्ञान आहे? अज्ञानाच्या विषयात आहे, ते कारण झालं ते. आता ते हा आपण हा हा आपण हा आपण आपण एकाच अनेक प्रश्न नाही घेणार, मग एकही सुटणार नाही. ओके ओके एकच प्रश्न ओके. घ्यायचा, कशावरून दुःख आहे? तुम्ही व्हिडिओ ओपन केले तरी चालतील, सगळ्यांनी मला दिसू द्यात तुमचे सुखी आणि आनंदी चेहरे, मला दिसू द्यात. हा, चालेल तुम्ही चालेल. सगळ्यांनी सगळ्यांनी व्हिडिओ ओपन केला तरी आय डोंट माइंड. हा, आणि काही संकोच करायचा नाही. ते जाणीवाच आपल्याला जाणवतात ना सर. जाणवतंय, फील होते, फील. हम्म. दुःख हे फील होते, जाणवतंय. त्या जाणीवा नसत्या तर तोच पुरावा आहे. हम्म. वेदना, त्याला बुद्धांनी वेदना शब्द म्हटलं. वेदना म्हणजे दुःख. दुःख हे वेदनेचे एक स्वरूप आहे, म्हणजे पाली वेदना, बरं का. पाली वेदनेचे 3 प्रकार: सुख वेदना, दुःख वेदना, सुख दुःख विरहित वेदना. आणि याला मराठी जो शब्द आहे तो जाणीव आहे. जाणीवा म्हणजे जाणवतंय, फील होतंय. त्याची जागृती हा दुसरा, म्हणजे त्याचं वेगळी प्रॅक्टिस आहे ती सती. सतीमुळं ते जाणवतंय, सतीमुळे जाणीवा जाणवतात. कारण सती म्हणजे त्या विषयाच्या संपर्कात असणं. अनिल, शांत बसा. सती म्हणजे त्या विषयाच्या संपर्कात आपण आहोत. कायानुसती म्हणजे कायेच्या संपर्कात आहोत. वेदनानुसती जाणीवांच्या संपर्कात आहोत. चित्त, चेतना, जे आता शिला मॅडम म्हटलं, चेतना हे आणखीन आतल्या आतल्या गोष्टी आहेत. त्या चेतना, चैतन्य, चित्त, ज्याच्यामध्ये तृष्णा आहेत. चित्तामध्ये तृष्णा आहे, लोभ आहे, द्वेष आहे. पण ते आहे कशावरून? त्याला काय पुरावा? जाणवतंय. पण जाणवण्यासाठी त्याच्याशी संपर्क पाहिजे. संपर्क पाहिजे म्हणजे त्याचं भान पाहिजे, त्याची जागृती पाहिजे, तर ते जाणवतं. म्हणजे आपल्याला दुःख आहे, आता चित्त आणि पुढे मनोधम्म आहेत, म्हणजे विचार प्रक्रिया आहे, ब्रेन आहे. आणि ब्रेन मध्ये काहीतरी चाललेलं आहे ना. ब्रेन मध्ये, मनामध्ये काहीतरी चाललेलं आहे. कशावरून चाललेलं आहे?
जाणवतंय. पण स्पष्ट केव्हा जाणवेल, तिथं आपला संपर्क असेल तर. धम्मानुसती, मनोधम्मानुसती, ब्रेन मध्ये आपण उतरलेले असू तर ब्रेन आणि मनोधम्म जाणवणार. मनोधम्म म्हणजे स्पष्टीकरण आहे. जे जे जाणवतं त्याचं स्पष्टीकरण ही मनोधम्मात चालतं. त्याला धम्म विषय असं म्हटलेलं आहे. तो आपण आता तो अभ्यास आपल्याला अजून व्हायचा आहे. आपल्याला सतीच्या 3 लेवल आपल्याला व्हायच्यात अजून. त्याचा अभ्यास आपल्याला, तो प्रॅक्टिकल अभ्यास आहे. सध्या आपण सगळं फिरून मुख्य मुद्द्यावर येतो, परंतु मुख्य मुद्द्यात आपण अजून खऱ्या अर्थाने शिरलो नाहीत असं मला वाटतं. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपलं जेव्हा सरळ येत नाही, किंवा दुःख जाणवते याला काय पुरावा, याचं उत्तर जेव्हा सरळ येत नाही, याचा अर्थ आपण आपल्या संपर्कात नाहीत. उत्तर वेगवेगळं आपलं काय येतं, तर आपल्याला ज्ञान आहे त्या गोष्टींचं. आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, ज्ञान आहे, आणि त्या ज्ञानातून एखादं उत्तर आपण देतो. पण थेट उत्तर जे आहे, डायरेक्ट आन्सर, थेट उत्तर जे आहे, हे आपल्याशी थेट संपर्क असल्यावर ते जाणवणार. आणि तो थेट संपर्क म्हणजे सती आहे, जागृती आहे. आणि ते कायेत उतरून आपल्याला दिसतं. आणि कायेत उतरण्यासाठी आनापान वगैरे ते टप्पे आहेतच. मुख्य मुद्दा असा आहे की दुःख आहे याला पुरावा काय, आपल्या जाणीवा, आपल्या वेदना, आपल्या फिलिंग. ते दुःख आपल्याला कायेमध्ये जाणवतं, ते दुःख आपल्याला चित्तातही जाणवतं, ते दुःख आपल्याला मनातही जाणवतं. ते जन्माशी संबंधित असलेलं दुःख आपण आता विसरून गेलो, कारण तेव्हा आपण भानावर नव्हतो जेव्हा आपला जन्म झाला. त्यामुळे ते दुःख आपल्याला आठवत नाही. परंतु जन्माला आलेलं बाळ आणि रडणारं बाळ, विव्हळणारं बाळ, किंचाळणारं बाळ, त्या त्रासातून आपण एक, काय म्हणतात, त्याच्यातून आपण स्वतःला पाहू शकतो. हा, हे असं झालं असणार आहे आपलं पण. दुःखाचा पुरावा हा जाणीव आहे, हे वेदना आहे. म्हणून वेदना हाच खरा अभ्यास आहे पुढचा. असो, आपल्याला त्याच्यात आता फार खोलात शिरायचं नाही. माणसाची जी सगळी धडपड चाललेली असते, तो ह्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग काय, उपाय काय, याच्यासाठी सगळी धडपड माणसांची, विशेष करून माणसांची चाललेली असते. इतर प्राण्यांची नाही चालत, कारण इतर प्राण्यांना ते नैसर्गिक जागृतीचा, सतीचा, भानावर राहण्याचा, समजण्याचा, प्रज्ञेचा, अंडरस्टँडिंगचा गुणधर्म त्या प्राण्यांमध्ये नाही. त्यामुळे त्यांना दुःखमुक्ती जमत नाही, त्यांना ते शक्य होत नाही. पण माणसांना शक्य आहे. आता हे सगळं मी जे तुमच्याशी आधीच बोलतोय, सगळं हे सगळे संदर्भ या पहिल्या गाथेत आहेत पुढच्या. म्हणून मी आधीच आता त्याचं स्पष्टीकरण आधी येईल, नंतर मी आता गाथा सांगणार आहे. माणसाला ते शक्य आहे. पण कोणत्या माणसाला शक्य आहे? ज्याला जीवनाचं जगण्याचं भान आहे, त्याला सती आहे त्याला. ज्याला सती नाही, जो सतीची प्रॅक्टिस करत नाही, जागृत होण्याचा सराव करत नाही, म्हणजे बुद्धांनी केलं. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. तर त्यांनी जे केलं शेवटी बुद्धगयेमध्ये, ते करण्याचा जो प्रयत्न करणार नाही, त्याला दुःखमुक्ती शक्यच नाही.
इम्पॉसिबल आहे. काही करा, किती ध्यान करा आणि किती देवधर्म करा, किती अध्यात्माच्या मार्गावर जा आणि कितीही रंजनाच्या मार्गावर जा, दुःखमुक्ती शक्य नाही. दुःखमुक्ती त्यालाच शक्य आहे जो दुःखाबद्दल जागृत आहे, म्हणजे त्या सत्याबद्दल जागृत आहे. त्या सत्याची ज्याला जाणीव आहे त्याला दुःखमुक्ती शक्य आहे. त्याला पुढची वाट सापडते, पुढचा मार्ग सापडतो. तो मार्ग हा उपाय आहे. असो, आता आपल्याला हे थोडंसं प्रास्ताविक एवढं लांबलं तर याच्यासाठी केलं की आपल्याला थेट त्या गाथेमध्ये आपल्याला जे काही सांगितलेलं आहे मग्ग वग्गाच्या पहिल्या गाथेमध्ये त्याचे बरेचसे आत्ता आपण जी चर्चा केली त्यातले बरेचसे मुद्दे या पहिल्या गाथेमध्ये आपल्याला सापडतील. काय म्हटलेलं आहे? मग्गानं अठ्ठंगिको मग्गो सॉरी मग्गानं अठ्ठंगिको सेठो सच्चानं चतुरोपदा विरागो सेठो धम्मानं द्विपदानं च चक्षुमा. मार्गांमध्ये अष्टांग मार्ग श्रेष्ठ आहे. आता ज्यांनी ही रचना केली त्याचं हे म्हणणं आहे. मार्गांमध्ये अष्टांग मार्ग श्रेष्ठ आहे. सत्यामध्ये 4 आर्य सत्य श्रेष्ठ आहेत. धम्मामध्ये वैराग्य विराग, त्याला त्यांनी वैराग्य म्हटलंय, पण विराग म्हणजे वैराग्याचा अर्थ आहे परंतु त्याचा आणखीन एक वेगळा अर्थ आहे, ते आपण पाहूया. तर धम्मामध्ये किंवा धर्मांमध्ये वैराग्य श्रेष्ठ आहे आणि चक्षुमा म्हणजे चक्षुमान, ज्यांना दृष्टी प्राप्त झालेली आहे, ज्यांना समज आहे, ज्यांना कळतं, त्या चक्षुमान लोकांमध्ये, त्या चक्षुमानांमध्ये द्विपदानंत म्हणजे 2 पायाचे म्हणजे माणूस. आता 2 पायांचे पक्षी पण आहेत परंतु ते माणसात मोडत नाहीत. पाय 2 आहेत परंतु माणूस चक्षु म्हणजे अंतर्दृष्टी ही माणसालाच मिळते, मनुष्य नावाच्या प्राण्यालाच मिळते. मनुष्य नावाच्या 2 पायांच्या प्राण्याला ते चक्षु म्हणजे अंतर्दृष्टी मिळू शकते. म्हणून हा चौथा मुद्दा जो आहे ना, ज्याच्यावर आपण थोडीशी आता चर्चा केली की ह्या प्राण्यांमध्ये मनुष्यच श्रेष्ठ आहे. आणि तोही कोणता मनुष्य? ज्याला चक्षु प्राप्त झालेले आहेत, म्हणजे बुद्ध चक्षु. कारण चक्षुचे पण काही प्रकार सांगितलेले आहेत. मांस चक्षु म्हणजे जे आपल्याला आता दिसतात, ते जे दिसतात मांसल भाग, तर ते मांस चक्षु. त्याच्यानंतर जे चिंतनातून जे उघडतात ते अंतरचक्षु, किंवा आणखीन काही दिसतं ते दिव्य चक्षु. आणि सगळ्यात मोठे आणि महत्वाचे आणि दुःखमुक्तीला आवश्यक असणारे जे चक्षु आहेत त्याला बुद्ध चक्षु म्हटलेलं आहे. आता हे जे प्रकार आहेत हे काही पूर्वी वाचन केल्यामुळे ते मला माहिती आहे, ते माझे स्वतःचे नाही, परंतु स्वतःचं काहीच नाही, स्वतःच आपण सगळं ज्ञान जे आहे ते आपल्याला एक वारशानं मिळालेलं आहे. म्हणजे स्वतःच असं नाही परंतु ते वाचनात आलेलं आहे, म्हणून ते मी आपल्या समोर आठवलं म्हणून सांगितलं. तर सगळ्या प्राण्यांमध्ये हा जो माणूस नावाचा प्राणी आहे, ज्याला चक्षु प्राप्त होऊ शकतात, म्हणजे तो बुद्ध बनू शकतो, तो श्रेष्ठ आहे.
मार्गांमध्ये अष्टांग मार्ग श्रेष्ठ आहे. सत्यांमध्ये चार आर्य सत्यांमध्ये सत्यांमध्ये 4 आर्य सत्य श्रेष्ठ आहे. वैराग्य, विराग, आता राग म्हणजे लोभ आहे, ऍक्च्युअली आसक्ती. राग म्हणजे आसक्ती आहे. आसक्ती मुक्त म्हणजे विराग, आणि आसक्ती मुक्त जो आहे तो वैराग्य प्राप्त झालेला. वैराग म्हणजे कपडे बदललेला साधू किंवा भिक्षू नाही. वैराग्य म्हणजे जो रागातून मुक्त आहे. आणि राग म्हणजे मराठी राग नाही, राग म्हणजे आसक्ती, लोभ अशा अर्थाने म्हटलेलं आहे. कारण आसक्ती दुःख हे आसक्ती हे दुःखाचं कारण आहे. ते दुःख समुदाय म्हटलेलं आहे त्याला. तर तो धम्म म्हटले, त्याला धम्मच म्हटलेला आहे. वैराग्य धम्म. राग जर म्हटलं तर तो अधम्म आहे, आणि विराग जर म्हटलं तो सद्धम्म आहे. बाबासाहेबांच्या भाषेत आपल्याला असं म्हणता येईल. तर अधम्म म्हणजे राग आहे, लोभ आहे, द्वेष आहे, जे काही विकृती आहे ज्याच्यामुळे चित्त कंपित होतं, तो अधम्म आहे. आणि ज्याच्यामुळे दुःखमुक्ती मिळते तो सद्धम्म आहे. विराग हा एक श्रेष्ठ धम्म आहे असं म्हटलेलं आहे, म्हणजे सद्धम्म आहे. आता काय अर्थ निघतो याच्यातून? अष्टांग मार्ग हा सगळ्या मार्गांमध्ये श्रेष्ठ आहे. मग्गानं अठ्ठंगिको मग्गो सेठो असा तो शब्द त्याच्यात बसवावा लागेल. सगळ्या मार्गांमध्ये कोणता मार्ग श्रेष्ठ आहे? तर अष्टांगिक मार्ग. आता अष्टांगिक मार्ग हा एक फार मोठा अभ्यासाचा विषय आहे, आणि त्याचं सर्वसाधारण त्याचे टप्पे हे आपले बहुतेकांचे पाठ असतील, माहिती असेल, कारण ऐकलेलं आहे. अष्टांग मार्ग ही बुद्ध धर्मातली एक महत्वाची शिकवण आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक सती आणि सम्यक समाधी. बरोबर आहे. त्या कर्मांत राहिलं. सम्यक दृष्टी, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक सती, सम्यक समाधी. आता हे जे आहेत हे हा जो मार्ग आहे याला अष्टांग मार्ग म्हणजे हे 8 अंगांचा उपाय आहे. खरं म्हणजे 8 अंगांचं वैशिष्ट्य असलेला हा मार्ग म्हणजे हा उपाय आहे. कशाचा उपाय आहे? तर दुःखमुक्तीचा उपाय आहे. तर हा एक वेगळा आपला अभ्यासाचा विषय आहे, त्याच्यावर आपण सविस्तर चिंतन आपण करू शकतो. पण त्याला आपल्याला लगेचच वेळ द्यावा लागेल, लगेचच करायचं असेल तर, किंवा त्याच्यावर वेगळा अभ्यास घ्यायचा असेल तर आपल्याला नंतर केव्हा तरी घ्यावा लागेल. तो करावाच लागणार आहे. आणि मधून मधून आपण त्याचा अभ्यास करतच असतो. खरं म्हणजे तो काही सेपरेट करण्याची गरज आहे असंही नाही. आपण सम्यक दृष्टीवर बराच वेळा बोललो, संकल्पावर बोललो, वाणीवर बोलतो, आपण कर्मांतावर बोलतो, आपण आजीविका म्हणजे उपजीविका नाही हेही आपण पाहिलेलं आहे. उपजीविका म्हणजे पैसे मिळवायचं साधन, आजीविका म्हणजे जगण्याची पद्धत, लाईफस्टाईल ज्याला बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. ती लाईफस्टाईल जगण्याची पद्धत, जगण्याची रीत आपली, आपण जगतो कसं, सकाळी उठल्यापासून पुन्हा सकाळी उठेपर्यंत, दररोज, आठवडाभर, महिनाभर, वर्षभर, 2 वर्ष आणि आयुष्यभर आपण कशा पद्धतीनं आपलं जीवन
चाललेलं आहे, जीवनशैली कशी आहे, ती आजीविका आहे. ती सम्यक पाहिजे, योग्य पाहिजे, बॅलन्स पाहिजे, संतुलित पाहिजे असं म्हटलेलं आहे. तर आजीविका म्हणजे केवळ उपजीविका नव्हे, उपजीविका हा आजीविकेचा एक भाग आहे असं वाटतं. कारण आपण पैसे मिळवण्यासाठी काही ठराविक वेळ देतो. कारण जगायचे म्हणजे जगण्याचा मार्ग पाहिजे, म्हणजे जगण्याचा उपाय पाहिजे, ते साधन पाहिजे. आता मग्ग म्हणजे साधन पण आहे, मग्ग म्हणजे उपाय पण आहे, मग्ग म्हणजे मार्ग पण आहे, पथ पण आहे. पण पैसे मिळवण्याचं साधन कोणता शब्द कुठं वापरायचा हे एक अभ्यासाचा विषय. पैसे मिळवायचं साधन जे आहे ते साधन वापरून आपण जे धन मिळवतो आणि जगतो आणि जगवतो त्याला आपण उपजीविका म्हणतो. आणि आजीविका म्हणजे 24 तास रोज आपण कसे जगत जगत पुढे जातो, आपली लाईफस्टाईल काय आहे, काय करतो आपण, ते जर सम्यक असेल, म्हणजे सम्यक आजीविका असेल, आपलं जगणं जर, आपली लाईफस्टाईल जर सम्यक असेल, संतुलित असेल, जागृत असेल, विचारपूर्वक असेल आणि समाधीचा म्हणजे दुःखमुक्तीचा उद्देश ठेवून असेल, तर मग आपली आजीविका ही सम्यक आजीविका बनते. नाहीतर मग आजीविका ही कशीही असू शकते, त्याच्या दृष्टीवर, अंडरस्टँडिंगवर ते अवलंबून आहे. म्हणजे सकाळी उठून एखादा, काय आता सकाळी उठल्यावर कुठून सुरुवात करायची, म्हणजे जाग आली आपल्याला, जाग आली याचा अर्थ जेव्हा जाग आली त्याच्या आधी आपण जागे नव्हतो, म्हणजे झोपेत होतो. आता जाग आली, सकाळी केव्हा येईल तेव्हा, उठल्या उठल्या आपण काय करणार? जाग आली तर जागृतीचा अभ्यास करणार का जाग आली म्हणजे झोप झाली मग लगेच? आता काही लोकांना सकाळी उठल्या उठल्या लगेच आपल्या व्यवहाराला ते सुरुवात करतात, त्यांची नेहमीची कामं करतात. आणि काहींच्या सवयी बऱ्याच विचित्र असतात. म्हणजे काहींना सकाळी उठल्या उठल्या लगेच तंबाखू चोळावं लागते, किंवा मिसरी लावावं लागते, किंवा बाकीचं काय चूळ वगैरे भरून लगेच चहा पाहिजे असतो. आणि आता तो किती वाजता उठतो त्याच्यावर पण अवलंबून आहे. सकाळी सकाळी उठलं तर मग काही लोक लगेच टी व्ही लावतात, बातम्या पाहतात, किंवा मनोरंजन करतात, किंवा पेपर वाचतात. आजकाल पेपर कमी झाले वाचायचे काही लोकांचे. मोबाईल मोबाईल हे तर आता फार, बोट फिरवलं का पुढची माहिती आपल्याला मिळत राहते. तर असं 24 तास आपण कसं जगतोय, पुढे आपण काय काय करणार, नाश्ता पाणी, मग ऑफिस किंवा कामधंदा सगळं उरकून संध्याकाळी येऊन आपण काय करणार, झोपेपर्यंत, आणि झोपी गेला की पुन्हा जाग येईपर्यंत झोपलेले जे आपण असतो 7 तास 8 तास काय असेल ते आपली झोप, ही आपली आजीविका असते, ही आपली जीवनशैली आहे. आता याच्यामध्ये सती किती आहे, याच्यामध्ये भान किती आहे, ते जर असं समजू प्रयत्नांनी आपण 100% आपण ते साध्य केलं. आता 100% म्हणजे 100% तो कायमध्ये आहे, 100% जाणीवांमध्ये आहे, वेदनांमध्ये आहे, 100% तो चित्तामध्ये आहे, 100% तो मनामध्ये आहे, मनोधम्मांमध्ये आहे, 100% तो इंद्रियांच्या संपर्कात आहे, डोळे कान नाक जीभ त्वचा, 100% तो चालताना चालण्यात आहे,
उठताना उठण्यात आहे, बसताना बसण्यात आहे, बोलताना बोलण्यात आहे. प्रत्येक जगण्याचा जो क्षण आहे, प्रत्येक क्षण मोमेंट, तो सतीमध्ये असेल तर मग आपण 24 तास सतीमध्ये आहोत. मग ती सम्मा सती आहे. त्याच्यात मग आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या जीवनातल्या जाणवतात. आपली आजीविका पण त्याच्यात कसं जगतोय आपण. आणि मग अष्टांग मार्गाच्या दृष्टीनं पाहिलं तर आपली दृष्टी कशी आहे, समज कशी आहे, त्याची समज म्हणजे सम्यक दृष्टी. आपण काय करायचं ठरवतो, काय ठरवून आपण जगतो, ज्याच्यानुसार आपला जीवनक्रम चाललेला असतो. काय ठरवलेलं आहे संकल्प, तो जर सम्यक असेल, जागृत असेल, समाधीच्या दिशेने म्हणजे दुःखमुक्तीच्या दिशेने चाललेला असेल, सगळं व्यवहार जगता जगता, तर मग तो सम्यक संकल्प आहे. आपल्या वाणीचं आपल्याला भान आहे का, आपल्या कृतींचं भान आहे का, ऍक्शन, कर्मांत. मगाशी आपण पाहिलं ते आजीविकेचं भान आहे का, आपण जे काही प्रयत्न करतो आपल्या संकल्पानुसार आणि दृष्टीनुसार, जे आपण प्रयत्न करतो, व्यायाम, तो भानावर राहून सतीमध्ये असतो का, तो सम्यक असतो का. सातवं अंग जे आहे सम्मा सतीचं, ते जरी शेवटी असलं, प्रॅक्टिकली ते पहिलं आहे. समाधी हा उद्देश आहे. समाधी म्हणजे दुःखमुक्तीची अवस्थाच आहे ती. समाधी म्हणजे जिथं आपलं चित्त, मन आणि सगळं अस्तित्व हे एकत्रित आहे, म्हणजे विचलित नाही, युनायटेड आहे, युनिफाईड आहे. त्याला आपण एकाग्रता म्हणतो. ते स्थिर आहे, ते शांत आहे, त्याच्यामध्ये कंपन नाही, त्याच्यामध्ये विस्कळीतपणा नाही, कारण त्याच्यामध्ये दुःखमुक्ती आहे, दुःखाच्या कारणातून मुक्ती आहे. म्हणून ती समाधीची आहे, समाधीची अवस्था आहे. पण तो उद्देश आहे. हा, हे आपल्याला करायचे जीवनामध्ये. मग ते करण्यासाठी आपल्याला जीवनाचं भान आहे का. जीवनाचं भान म्हणजे कायानुसती आहे, जाणीवा म्हणजे वेदनांची सती आहे, चित्तानुसती आहे, विचारांची सती आहे. ते सगळं जे आहे ते सम्मासतीनुसार चालणाऱ्या सम्यक व्यायामावर अवलंबून असतं, प्रयत्नांवर अवलंबून असतं. ते प्रयत्न आपल्या आजीविकेमध्ये समाविष्ट आहेत का, जीवनशैलीमध्ये समाविष्ट आहेत का, त्याच्यानुसार आपले कर्मांत म्हणजे कृती चाललेली आहे का, जे आपण करतो तेच आपल्या विचारात चाललेलं आहे का, आणि तेच आपल्या बोलण्यात आहे का, काया वाचा मनाच्या पातळीवर विसंगती आहे, विस्कळीतपणा आहे. ही सगळी समज आली तर आपण सम्यक संकल्प धारण करू शकतो, किंवा तो सम्यक संकल्प आपल्याला त्याच्यातून एक जणू काय त्याचा एक परिणाम म्हणून तो मिळतो आपल्याला सम्यक दृष्टीतून. हा, असं असं जगायचंय, ही आपल्या जगण्याची दिशा आहे. तर हे सगळं सतीवर आणि जागृतीवर अवलंबून आहे. तर मला असं वाटतं की हे सती हा स्टार्टिंग पॉइंट आहे आणि हा मुख्य मुद्दा आहे. म्हणजे बुद्धांची अंतिम शिकवण जी आहे ना, ती ह्या जागृतीच्या मुद्द्याला धरूनच आहे. अपमादेन संपादेत, जागृतीपूर्वक चला किंवा जगा किंवा प्रयत्न करा. अपमाद म्हणजे गाफील नसलेली अवस्था, म्हणजे जागृत अवस्था. ही त्यांची शेवटची शिकवण आहे, शेवटचा संदेश आहे. याचा अर्थ तो सेंट्रल पॉइंट आहे.
आणि या सेंट्रल पॉइंटला महत्व देणारं जे सूत्र आहे ते आनापानसती सूत्र आहे. म्हणजे सतीचा जो मार्ग आहे त्याला सतीपठ्ठाण पण म्हणता येईल. सतीचा जो मार्ग आहे किंवा आनापानसती सूत्रामध्ये सांगितलेल्या ज्या स्टेप्स आहेत, आनापानसती, 4 सतीपठ्ठाण आणि सप्तबोध्यांग, सती, धम्म, विचय, वीर्य, प्रीती, प्रसरब्धी, समाधी आणि उपेक्षा. आता तो पण मार्ग आहे, तो पण उपाय आहे दुःखमुक्तीचा. त्याच्यामुळं मला तर असं वाटतं की तो श्रेष्ठ मार्ग आहे, तो श्रेष्ठ उपाय आहे, कारण तो प्रॅक्टिकल आहे. अष्टांग मार्ग हा तात्विक जास्त वाटतो. तो श्रेष्ठ आहेच आहे, तो मोठाच आहे, तो महत्वाचाच आहे, पण प्रॅक्टिकली सिंपल आणि सरळ, उजूपटीपन्नो, सरळ मार्ग जो आहे तो सतीचाच आहे, जागृतीचाच आहे, अपमादाचा आहे, अप्रमादाचा आहे, अपमाद. तर आता या गाथेमध्ये ज्यांनी रचना केली त्यांनी असं म्हटलेलं आहे की मार्गामध्ये श्रेष्ठ जो आहे तो अष्टांग मार्ग आहे. सत्यामध्ये श्रेष्ठ जे आहे ते 4 आर्य सत्य आहेत. आता या 4 आर्य सत्यांबद्दल पण बाबासाहेबांनी एक प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. ते बुद्धांडी धम्मच्या प्रस्तावनेमध्ये ते लक्षात घेण्यासारखं आहे. परंतु त्यांनी ते नाकारले असा त्याचा अर्थ नाही. कारण बुद्धांचं पहिलं प्रवचन पंचवर्गीयांना दिलेलं, त्याच्यात 4 आर्य सत्यांचा उल्लेख, अंतर्भाव बाबासाहेबांनी केलेला आहे. याचा अर्थ हे 4 आर्य सत्य त्यांनी नाकारलेत असं नाही, परंतु केवळ दुःख बुद्धांनी सांगितलं ह्याच्यावर बरेच लोक जास्त भर देतात. बुद्धांनी दुःख नाही सांगितलं. बुद्धांनी दुःखमुक्तीवरचा उपाय सांगितलेला आहे आणि दुःखमुक्तीचा अनुभव पण घेतलेला आहे. 4 आर्य सत्य हे हा एक पॉझिटिव्ह मार्ग आहे, विधायक मार्ग आहे. तो निगेटिव्ह मार्ग नाही. त्याचं आपण दुःखाकडे पाहून दुःखी होतो आणि बुद्ध दुःखाला संधी मानतात. कारण दुःख आहे म्हणूनच आपल्या प्रयत्नाला काहीतरी अर्थ आहे. दुःख नसतं तर मग काही करायची गरज नाही ना. आपण खरंच आनंदगडे असा असतो समजा खरंच, तर मग ते भारतांबेंचं आणि त्या लता मंगेशकरचं बरोबर आहे, पण तसं सत्य नाही, ते सत्य नाही. लता मंगेशकरने अजून एक ते गाणं ईश्वर सत्य है काय, राज कपूरचं जे गाणं आहे सत्यम शिवम सुंदर मधलं. सत्यम शिवम सुंदरम मध्ये, त्याच्यात तेही सत्य मानलेलं आहे. म्हणजे सगळं मुसावादाचाच प्रचार जास्त करतात. तर आणि शेवटी त्यांना पश्चाताप येतो, म्हणून मला परत तो जन्म नको, असा जन्म परत नको. फार यातना आहेत. कारण जेव्हा जीवन मिळालं होतं तेव्हा एन्जॉय केला, आनंदाच्या मागे लागले. याचा अर्थ दुःखी राहावं असाही नाही, परंतु दुःख मुक्तीसाठी प्रयत्न केले तर तो खरा आनंद, परमसुख मिळतं. निब्बाणं परमं सुखं. दुःख मुक्ती मिळाली, निब्बाण मिळालं, तर त्याच्यामध्ये आनंद काय, तो तर किरकोळ गोष्ट आहे. परमसुख मिळतं. परमसुख याचा अर्थ समाधी आहे. परमसुख याचा अर्थ दुःखमुक्ती आहे, निब्बाण आहे. आणि ते परमनंट दुःखमुक्ती आहे, जी बुद्धाला 35व्या वर्षी मिळाली आणि 80व्या वर्षापर्यंत ती टिकून राहिली. म्हणजे त्याच्यात परत अपडाऊन असं नाही झालं. आपल्याला दुःख येतं, जातं, आनंद मिळतो, सुख मिळतं, परत दुःख येतं,
असं आपलं चित्ताचा कंप चाललेला असतो. सुख दुःख, यश अपयश, निंदा स्तुती, सुख लाभ हानी याच्यामध्ये आपले हेलकावे चित्त कंप चाललेला असतो. चित्तं यस्स कंपती यस्स न कंपती, हे महामंगल सूत्रात जे म्हटलेलं आहे, पुठ्ठस लोक धम्मेही चित्तं यस्स न कंपती अशोकं विरजं खेमं एतं मंगलं उत्तमं. तर खरं मंगल कशात आहे? जिथं चित्ताचा कंप शांत झालेला आहे, म्हणजे स्थिर आहे, चैतन्य, चेतना, जिवंतपणा, याच्यामध्ये स्थिरता आहे, याच्यामध्ये हेलकावे नाहीत, कंपन नाहीत, अपडाऊन नाहीत, म्हणजे सुखदुःख नाही. सुखही नाही आणि दुःखही नाही, ती मध्यम अवस्था आहे. सुखदुःख आहेत, परंतु सुख दुःखानुसार कंपन नाही. तो एक जीवनातला धम्म म्हणून त्याच्याकडे पाहण्याची एक दृष्टी येते. काही असंच आहे, दुःख मला नको म्हणता येत नाही आणि सुखाला पाहिजे म्हणता येत नाही. हे पाहिजे आणि नको, पाहिजे आणि नको, हा लोभ द्वेषाचा जो मुद्दा आहे, तोच चित्ताला कंपित ठेवणार आहे. त्याच्यातून बुद्ध मुक्त होतात. ती अवस्था त्यांना 35व्या वर्षी मिळाली. विरागो सेठ्ठो धम्मानं, सगळ्या धम्मांमध्ये श्रेष्ठ हा विराग म्हणजे आसक्ती मुक्तीची अवस्था. म्हणजे धम्म अनेक आहेत, सत्य आहेत, अनंत, ते संपूर्ण काय आहे ना, आकलन करण्याची 4 प्रतिज्ञा सांगितलेल्या आहेत ना बाबासाहेबांनी, बुद्धांनी त्यांच्या धर्मामध्ये. तर सत्य आहेत, आनंद, म्हणजे धम्म ही एक गोष्ट नाही, धम्म मनोधम्म ही अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये मुख्यतः सद्धम्म अधम्म येतात. धम्मामध्ये सद्धम्म पण येतो, अधम्म पण येतो. अधम्म दुःख देतो, सद्धम्म दुःख मुक्ती देतो. तर त्याच्यात सगळ्यात श्रेष्ठ धम्म जो आहे तो आसक्ती मुक्ती, म्हणजे वैराग्य आहे, विराग आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे, सगळ्या द्विपदानंच चक्कुमा, सगळे 2 पायाचे जे प्राणी आहेत, त्या सगळ्या प्राण्यांमध्ये चक्षु प्राप्त म्हणजे दृष्टी प्राप्त, म्हणजे सम्यक दृष्टी प्राप्त, म्हणजेच बुद्ध. बुद्ध ही श्रेष्ठ व्यक्ती आहे. बुद्ध हे श्रेष्ठ मनुष्य आहेत, मानव आहेत, असा या पहिल्या गाथेचा एक अर्थ लागतोय. आपण सगळ्याच गोष्टींची चर्चा नाही करू शकत इथं, कारण प्रत्येक गोष्ट, जसा आता अष्टांग मार्ग आहे, 4 आर्य सत्य जे आहेत, तोही, आणि 4 आर्य सत्यातला 4थं सत्य जे आहे ते परत अष्टांग मार्ग आहे. म्हणजे परत हे 2 वेगळे नाही, आणि तो वेगळा अभ्यासाचा विषय आहे, किंवा तो अभ्यास आपला चालूच आहे असं आपण म्हणू शकतो. चालूच असतो, रोज आपण कोणत्या ना कोणत्या निमित्त सतीमध्ये येतोच. आणि सतीमध्ये जेव्हा येतो, तेव्हा आपण अष्टांग मार्गामध्ये पण येतो, तेव्हा आपण सतीपठ्ठांमध्ये पण येतो. आणि जो सेंट्रल पॉइंट आहे बुद्ध धम्माचा, मनोधम्मांपर्यंत पोहोचवण्याचा, तो आपला जवळपास दररोज तो मुद्दा येतोच. वैराग्य म्हणजे काय? तृष्णामुक्ती म्हणजे निब्बाण. म्हणजे निब्बाण हा श्रेष्ठ धम्म मानलेला आहे. विराग म्हणजे निब्बाणच आहे, वैराग्य म्हणजे निब्बाण आहे, निर्वाण आहे. तर अशा प्रकारचे हे मुद्दे आहेत. आज आपल्याला जेवढं शक्य झालं तेवढं आपण पाहिलेलं आहे. याचा विस्तार आपण करत राहणार आहोत.